मध्य प्रदेशात जा, त्यांची पुण्यतिथी साजरी होते. गुजरात मध्ये जा, अनेक ठिकाणी त्यांची पुण्यतिथी साजरी होते. अनेक ठिकाणी एवढ्या पुण्यतिथ्या ज्यांच्या होतात, मला वाटतं त्यांना भगवान नाव, कारण त्यांनी सुद्धा समाजासाठी फार मोठी कामं केली. त्यांचं एक वाक्य असायचं, कारण आम्हाला संस्कार तर त्यांचे आहे. त्यांची दिंडी त्या काळात आमच्या गावातून जायची बाबांची, आणि आम्ही नुकतंच कळायला लागल्यानंतर आमच्या गावातल्या महिला भगवान बाबांची गाणी म्हणायची. ती गेल्यानंतरचा काळ तुम्हाला एक दोन ओवे म्हणून दाखवतो, ते मला आठवतात. भगवान बाबा झाले शिव, गाव पुण्याच्या पेठात, गुरु माझ्या महाराजांच्या औषध मायेनं पोटात. भगवान बाबा झाले शिव, डॉक्टर म्हणे तुम्ही बोला. गुरु माझ्या महाराजाला घेऊन भूम्यावरी चला, कारण या गडाला तुम्ही भूम्याकडे बोलायचं. बाबांचा प्रभाव एवढा आहे, त्या गडाचं नाव बदललं तर ती भगवान गड झाला. आणि आधुनिक काळातले संत ज्याला पदवी प्राप्त झाली ते म्हणजे संत भगवान बाबा. केवढा त्याग महाराज समाजासाठी. ते म्हणायचे, अरे जमिनी विका पण मुलाला शिका. शिक्षणाचा प्रसार खेड्यापाड्या वाड्या वस्तीवर जास्तीत जास्त कोणी केला असेल तर ते एकमेव संत म्हणजे भगवान बाबा. लोक आपल्याला संधी आपल्या शरीराची पर्वा करतात. एवढा मोठा त्याग केला, ज्यांच्या जीवनात एवढा त्याग असतो त्यांना संत म्हणतात. असला महात्मा पुन्हा होणे नाही. जसं महाराज म्हणतात, आता पुढे आयशी कोणी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. पुढे काय, आता ऐसे कोणी होणे